आणि नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपूरमध्ये आज हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशन आणि IMA यांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मेडिकल एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट मध्ये जो घोटाळा झालाय त्याच्या विरोधात देशभरात जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे आणि असाच एक आक्रोश जो आहे तो विद्यार्थ्यांनी एका मोर्चाच्या द्वारे आपला व्यक्त केला आहे। आता जर पाहिलं तर चंद्रपूर शहरामध्ये हजारो विद्यार्थी अशा प्रकारचे जे बोर्ड आहे ते घेऊन रस्त्यावर निघाले आहेत। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघालेला आहे। त्याच्यामध्ये नीट एस्पिरंट जे आहेत त्याचे हजारो विद्यार्थी सामील झालेले आहे। चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशन जे आहे त्यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे आणि सोबतच इंडियन मेडिकल असोसिएशन या चंद्रपूर चॅप्टर त्यांनी देखील याला समर्थन दिलंय। अनेक सामाजिक संघटनांनी याला समर्थन दिलंय। आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत, तुम्ही का हा मोर्चा काढलाय, तुमची काय मागणी आहे? आमची मागणी ही आहे की आम्हाला आमचा जो हक्क घेतला गेलाय तो आम्हाला परत हवा। जे मुलांनी दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करून रात्र दिवस आणि त्यांनी चांगली स्कोर घेतला आहे, त्यांना एक चांगलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणं आता शक्य नाहीये। पहिले 600च्या वरती मुलांना आरामात एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटायचं, पण आता ते खूप कठीण झालंय। आता खूप मुलांना 630च्या वर पण मार्क असतानाही त्यांना काही कॉलेज मिळत नाहीये। तर हे सगळं स्कॅम थोडं ठीक व्हायला हवं आणि मी चंद्रपूर कोचिंग असोसिएशनला धन्यवाद करते की त्यांनी याच्या विरुद्ध स्टेप उचलला आहे, त्यामुळे धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं की अशी इतक्या प्रकारचे स्कोरिंग आता वाढलंय त्याचं काय नुकसान जे आहे ते विद्यार्थ्यांना होऊ शकतं? चालू आहे NTA ने जे पण आता घोटाळा केला आहे त्याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांना जे आहे नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाबद्दल त्या विद्यार्थ्यांबद्दल आम्ही स्टेप्स घेतले आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे चंद्रपूर असोसिएशनने सगळ्या कोचिंग असोसिएशनने आम्ही हा जो आहे स्टेप घेतला आहे। एक मोर्चा काढून आम्ही सगळ्यांसाठी मदत करावी, जेवढे पण नीट ॲस्पिरंट्स आहे सगळ्यांसाठी एक मदत करावी, त्याच्यासाठी आम्ही आता पुढून निघालो। आपल्यासोबत एक संचालक देखील आहे या कोचिंग क्लासेसचे। सर, काय नुकसान होऊ शकतं अशा प्रकारे जो घोळ झालेला आहे या नीट परीक्षेमध्ये, असं आरोप केला जात आहे? या परीक्षेमध्ये जो घोळ झाला आहे फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। कारण जर आम्ही ज्या पद्धतीने 67 विद्यार्थ्यांना 720 मार्क्स मिळणे हा विषय असो, ग्रेस मार्क्स देणे हा विषय असो, पण याहीपेक्षा मोठा एक विषय मी सगळ्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की मागच्या वर्षीला आणि या वर्षीला विद्यार्थ्यांची जेव्हा मी तुलना करतो आहे तेव्हा 620 ते 720 हे विद्यार्थी घेणारे 100 जे विद्यार्थी आहे, या 100 विद्यार्थ्यांमध्ये मागच्या वेळेला 14,000 विद्यार्थी संख्या होती, या वेळेला ही विद्यार्थी संख्या 58,000 झाली आहे। आणि ॲट द सेम टाइम जर समजा दुसरा मी स्लॉट पकडला की जो 520 ते 620 हा 100चा आकडा जर पकडला तर याच्यामध्ये फक्त 14,000 आणि 8,000 फक्त याच्यामध्ये बदल झाला, जास्त वाढले आहे। मग 100 पुढचा पहिला स्लॉट हा एकदम 58,000 विद्यार्थी येत आहे आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये फक्त 14,000 विद्यार्थी जास्त वाढत आहे। कारण 58,000 विद्यार्थी हे भारतातले सगळे मेडिकल कॉलेजेस आहे याच्यामध्ये संपून जाणार आहे। त्यामुळे हा सगळा जो घोळ आहे सामान्य विद्यार्थ्यावर, ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष मेहनत या परीक्षेसाठी विद्यार्थी करतात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात हा अत्याचार झालेला आहे। या प्रकरणाची CID चौकशी व्हावी, CBI चौकशी व्हावी आणि जे आरोपी आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कडक अशी कारवाई व्हावी की जेणेकरून यापुढे शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी। अशा पद्धतीने गांभीर्य या गोष्टीचं समजावं आणि सरकारने कडक उपाययोजना करावी अशी आम्ही मागणी करतो आहे। 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करणाऱ्या नीटच्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे आणि त्यामुळे या घोटाळ्याची CBI इन्क्वायरी करावी अशी एक मागणी प्रमुख यांनी केलेली आहे। सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।